बघा, परवा एक घटना घडलेली, ज्याचा महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषिकचा जो GR होता तो रद्द करण्यात आला. त्याचा जल्लोष आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी बालाजी सर्कल या ठिकाणी करत होते. जल्लोष करताना आमची काही 2-4 मुलं त्या ठिकाणी जोधपूर स्वीट्स मध्ये या ठिकाणी पाणी घेण्यासाठी गेले. पाणी घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी त्या विचारलं की बाबा जल्लोष कसला जल्लोष आहे. तर आमच्या कार्यकर्ते सांगितलं बाबा हिंदी भाषिकचा जो GR रद्द झाला त्या हिशोबाने आम्ही जल्लोष करतोय. तर त्यांनी असं ॲरोगंटली त्यांना हे दिलं की या ठिकाणी सगळं भाषा चालतील आणि मराठी चालणार नाही, असे जरा वेगळ्या भाषेमध्ये बोलणार. मग तिथे झटापट झाली त्यांची. आम्ही त्याचं समर्थन करत नाही, पण महाराष्ट्राच्या आड आणि मराठीच्या आड कोण येत असेल त्याला तसं तसं उत्तर दिलं जाईल हे पण तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर काल नरेंद्र मेहता साहेबांनी एक पोस्ट टाकली आहे. त्या पोस्टमध्ये असं त्यांनी लिहिलं आहे की गुजराती आणि मारवाडीचा फक्त उल्लेख केलाय की यांच्यावर मारहाण होते, हे होते. मला मेहता साहेबांना सांगायचं, तुम्ही जेव्हा निवडणूक उभे होता तेव्हा सर्व जाती धर्माच्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, सर्व धर्म समभावाच्या गोष्टी केलेल्या आहेत, कळलं की नाही. तर मेहता साहेबांना मला कळकळीची विनंती आहे, तुम्ही अशी एक पोस्ट टाकली असती ना की बाबा तुम्ही सर्व जाती धर्माचे लोक आहेत, कुठे जाती तेढ निर्माण होता कामा नये, मीरा भाईंदरमध्ये शांतता राहायला पाहिजे, हे आवाहन केलं असतं तर मी त्यांना सॅल्यूट केलं असतं की बाबा हा फार मोठा विजनवाला नेता आहे. पण त्यांनी थोडक्यातच फक्त मारवाडी आणि गुजरातीचं नाव घेतलं. तर मला त्यांना कळकळीची विनंती आहे की असं कृत्य करू नका. कारण काचेच्या पेटीमध्ये तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा मराठी लोकांची जेव्हा गरज होती तेव्हा मराठी लोकांनी तुम्हाला मतदान पण केलेलं आहे. त्यामुळे मी तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, मराठी तुम्हाला येत नसेल तर बोलू नका, पण त्याचा अपमान पण सहन केला जाणार नाही. लक्षात घ्या, महाराष्ट्राची संस्कृती तुम्हाला आजमायला पाहिजे आणि इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. त्याचबरोबर मराठी माणसाचा कुठे अन्याय झाला आणि कुठे जर त्याच्यावर हे करत तर तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल हे पण सांगतो. म्हणून सांगतो, मेहता साहेबांनी असे एक पोस्ट टाकावं. त्यांना विनंती आहे, ते आमदार आहेत, भाजपच्या तिकीटवर निवडून आलेत, त्यांनी आवाहन करावं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना की बाबा जाती तेढ निर्माण मीरा भाईंदरमध्ये होता कामा नये आणि सर्वांनी एकोपा ठेवा, ही त्यांच्याकडनं संदेश असला पाहिजे, हे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. म्हणजे जी पोस्ट टाकलं त्याच्यामुळे त्यांनी सामाजिक तेढ निर्माण काम केलंय असं मला वाटतं. 100% आगीमध्ये तेल टाकण्याचं काम सन्माननीय नरेंद्र मेहता साहेबांनी केलेलं आहे. मला एक मित्र म्हणून त्यांना सल्ला आहे की असं कुठलं कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावर कुठलं तरी बोट होत आहे. आणि मीरा भाईंदरमध्ये यानंतर काय तेढ निर्माण झाली किंवा काय वाद झाले किंवा जाळपोळ झाली, काय झालं तर संपूर्ण जबाबदार नरेंद्र मेहताजी असेल, हे पण तुमच्या या व्हिडिओच्या मध्ये सांगतो.